जातोय 9 चेंडू 30 धावा एक शतक हाताळताना त्यांना 6 धावा खर्च केल्या एक विकेट मिळवले. चांगला खेळ पलदरी संघाच्या गोलंदाज बबलूने केला. नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. तर पुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय पलदरी संघाचा एक बुलंद आवाज बबलूला. हॅलो हॅलो. तर धन्यवाद सर. आपण पाहिला मागील मॅचमध्ये एक बुलंद आवाज आपण पाहतोय भिलवली टीमचा. एक हुकमी एक जशी गणना आहे कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये ज्याचा डंका आपण पाहिला विशाल सरांचा आपण आवाज ऐकला. तर मी बबलू उघडा आपला सरश स्वागत करतोय. तर आपण पाहतोय कलोते मोकाशिया आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. तर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय चिंचवली आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय पोखरवाडी टीम. या दोन टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. तर सलामीसाठी फलंदाज आपण पाहतोय दाखल झालेत शंकर आणि गुरुला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय तेज रफ्तारनं चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय हरेश हा गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिला चेंडू फेस करत असताना गुड लेन स्पॉट वरती चेंडू आदळला आणि तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. पहिला चेंडू इथून डॉट आपण पाहतोय फेकला गेलाय गोलंदाजानं. चेंडू होता त्याला नक्कीच बॅट वरती आदळला होता परंतु विकेट किपरनं चुकी केली. जेल मात्र सोडला गेला फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच शंकरला मात्र इथं जीवदान दिलं जातोय. पहिला चेंडू सुरेख फेकला होता तिथून दुसऱ्या चेंडूवरती मात्र जेलची संधी होती ती गमावली गेली. विकेट किपरना पुन्हा एकदा स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका खेचलाय. एकदा उत्तर कंप्लीट केली या चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानतो. एका धाव्याने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच गोय चिंचवली टीम आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कलोते या ग्राउंड वरती उपस्थित. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक तेज रफ्तार चेंडू पेस आहे या गोलंदाजाकडे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर सुंदररीत्या गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट फेकला. दुसरा चेंडू जर पाहिला गेला तर विकेटची संधी होती. तिसऱ्या चेंडू वरती मात्र एक धाव आली. चौथा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली आणि थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय. फिबनचं पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हरेशला पाहतोय फिबनचं पहिलं षटक कसं असावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानात दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय हरेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेनं फटका मात्र रनआउटची संधी असेल आणि रनआउट आपण पाहतोय. सस्त्यात विकेट आपण पाहतोय पोखरवाडी टीम. नक्कीच पहिला धक्का बसला जातोय गोय चिंचवली टीमला.
हॅलो, दोन्ही टीमचा 12वा खेळाडू इथे अनिर्णित असेल, अन्यथा पॅलेंटी असेल याची नोंद घ्यायची आहे. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय किरण अविनाशला आपण पाहतोय. नक्कीच दुसरं षटक आपण पाहतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अविनाशला आपण पाहतोय, दुसरं षटक घेऊन आलाय. नक्कीच अजून या शंकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे, जो सलामीसाठी गेला होता. त्याच्या जोडीला आपण जर पाहिला गुरुला मात्र इथं परतीचा रस्ता मात्र दाखवला गेलाय. तिथून अजून ये सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. शंकर मात्र स्ट्राईक वरती असेल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर अविनाशला आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय किरणला. पहिला चेंडू फुल टॉस आपण पाहतोय, पण पॉइंट रिझन क्लिअर करता आला नाही. चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धक्का क्रमांक दुसरा इथं बसला जातोय गोळे चिंचवली टीमला. हॅलो, तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातोय. खऱ्या अर्थानं फुलटा चेंडू होता, तिला मात्र पॉइंट रिझन क्लिअर करता आला नाही. जर फुलटा चेंडूला जर दिशा दिली असती तर चेंडू मात्र सीमापार झाला असता, परंतु थोडीशी चुकी केली फलंदाजानं आणि विकेटशी आपण पाहतोय तडजड मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा तेज रस्त्यावरनं चेंडू हाताळला गेला. गुडलेन स्पॉट वरती चेंडू नक्कीच आदळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू येतोय डॉट. इथून आतापर्यंत 2 चेंडूची फेकी केली. एक विकेट आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आणि एक डॉट चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा ट्रॅकर चेंडू आपण पाहतोय, परंतु दिशा मात्र वरकडतोय गोलंदाज. स्वेअरचा मारा केला जातोय. एक्स्ट्राची धाव मात्र इथे धाव फलकावरती लागली जाईल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 3 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही फलंदाजाला, कारण नक्कीच पुन्हा एकदा स्वेअर चेंडूची मारा करतोय. लगातारचा दुसरा चेंडू मात्र वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 एक्स्ट्राच्या धाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोळे चिंचवली टीमला मिळत आहेत. 5 धावा धाव फलकावरती लागल्या जातील गोळे चिंचवली टीमच्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर इथे चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची इथून सांगता होतीये. नक्कीच स्कोरबोर्ड चालू ठेवायला लागेल गोळे चिंचवली टीमला, कारण सिंगल डबल का होईना परंतु स्कोरबोर्ड हलता राहणं गरजेचं आहे. टीम मात्र आपण पाहतोय संकटामध्ये सापडली गेली. एखादा मोठा फटका मात्र पेशर मात्र बिल्डअप करेल. पुन्हा एकदा आपण समोरच्या दिशेनं फटका आपण पाहतोय. रनआउटची चान्स होती, परंतु सेफरित्या फलंदाज मात्र पोहोचला जातोय. या चेंडूवरती 1 धाव आपण पाहतोय मिळली जाईल. 6 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हाताळताना किरण गोलंदाज. डॉट चेंडू इथून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅकर चेंडू त्याला मात्र समोरच्या दिशेनं फटका. क्षेत्ररक्षकानं केली सुकी आणि सुकीला माफी नाही. चेंडू मात्र गेलाय सीमारेखा पार. हा येतोय चौकार.
दुसरं षटक इथं संपुष्टात आलंय. धावफलकावरती धाब्यांचा जर विचार केला तर 10 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. गोळी चिंचवली टीमच्या पाण्याची मागणी केली जाते. चला मॅचला होतीये पुन्हा एकदा सुरुवात. दुसरं षटक आपण पाहतोय संपलं गेलं आणि त्या धावा आपण धावफलकावरती जर पाहिल्या तर 5च्या सरासरीनं धावफलकावरती धावा 10 लागल्या गेल्यात गोळे चिंचवली टीमच्या. अजून या 2 षटकं इथून बाकी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जातील का. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्परकटचा फटका पॉइंट रिजन मध्ये हा फटका. चेंडू मात्र सीमारेखा पार ओलांडली. आयत बॉय बॅक टू बॅक दुसरा चौकार गोळी चिंचवली टीम साठी. 4 धाव संख्येने धावफलकावरती धावा 14 लागल्या जात आहेत. असेच मोठे फटके येणं गरजेचं आहे गोळी चिंचवली टीमला. कारण जर विचार केला तर पोखरवाडी टीम आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील एक बलाढ्य टीम म्हणून त्याची ओळख आहे. तीच टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या समोर मात्र मोठा टार्गेट रचावा लागेल. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये हा फटका मात्र खेचलाय. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळली जाईल. एका धाब्यानं धावफलकावरती वाढ आपल्याला पाहायला मिळते. 15 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील. अविनाश आपण पाहतोय त्याच्या जोडीला रोशनला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना मात्र मोठे फटके खेचावे लागतील इथूनही. पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता परंतु फुल करता आला नाही. अनसाईडला फटका आपण पाहतोय. 1 धाव इथूनही कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने काही होणार नाहीये खऱ्या अर्थानं गोळी चिंचवली टीमला. कारण पोखरवाडी टीम आपण पाहतोय पुन्हा एकदा आडबा बॅट ना खेचायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. इथून चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 धाबा आपण पाहतोय 16 धाबा आपण पाहतोय धावफलकावरती. आतापर्यंत जर विचार केला तर तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा समोरच्या दिशेना उडवला कव्हर रिजन मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या अवकाशा बाहेर चेंडू जातोय सीमारेखा पार. हा येतोय वन बाउन्स चौकार. नक्कीच प्रेशर रिलीज करणारा शॉट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता आलाय. इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाजाचा. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेचावा लागेल. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथूनही श्यामला आपण पाहतोय ज्याच्या गोलंदाजीतून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आडवा बाटना देखना आणि दिमागदार ऑन साइड क्लिअर करणारा हा येतोय षटकार. या षटकारच्या साह्याने धावफलकावरती धावा जर विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. श्याम कुठेतरी मागणं ठरला जातोय. त्याच्या गोलंदाजीतून जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्यात.
थोडा मागडा ठरला गेलाय गोलंदाज. इथून पुन्हा शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. यशवंतला आपण पाहतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक जे मानलं जातं. यशवंतच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आपल्या कर्णधारानं. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकांना चुकी केली आणि चुकीला माफी नाही. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धाव संख्येने धावफलकावरती धावांचा विचार केला. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून खऱ्या अर्थानं मोठे फटके येणं सुरुवात झाली. दोन्ही बॅटर आपण पाहतोय. अविनाश त्याच्या जोडीला आपण पाहतोय रोशनची खेळी आपण पाहतोय. सुंदररित्या 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी धाव संख्येचा कॉल दिला जातोय, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाजाला. अविनाश आपण पाहतोय. 1 धाव आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रोशन मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला येताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये नितीनला आपण पाहतोय. एंटर झालाय. त्याला मोठे फटके खेचावे लागतील, कारण आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूची फेकी इथून केली. अजूनही 4 चेंडूची फेकी करणं बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धाबा येणं गरजेचं आहे गोई चिंचवली टीम साठी. पुन्हा एकदा आडवा बॅट ना हा फटका मात्र देऊन जाईल. 6 धाबा 6 धाव संख्येनं धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 37 धावा लागल्या जात आहेत. इथूनही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा जर विचार केला तर सुंदररित्या 2 षटकं हाताळली होती हरेश आणि किरण. श्याम थोडासा मागडा ठरला. तिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आडवा बॅट ना आणि साईडला फटका. 1 धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसरीचा कॉल दिला जातोय. नक्कीच अशी स्ट्राईक चेन नसेल. 1 धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे, अन्यथा स्ट्राईक मिळणार नाही फलंदाजाला. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नितीनला पाहतोय ज्यानं आतापर्यंत फुलटॉस चेंडू आपण पाहतोय आणि साईडला फटका मात्र क्लिअर करतोय. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार. चौकार येतो या चेंडूवरती. चौकारच्या साह्याने धावफलकावरती वाढ होईल. 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर विचार केला तर अजूनही एका चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. षटकार आहे, सॉरी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे चेंडूवरती. 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. नितीन आपण पाहतो त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये चेंडू. मिड विकेटला फटका आपण पाहतोय. नक्कीच रनआउटची विकेट होती. डायरेक्ट हिट्सचा प्रयत्न केला आणि त्याचा मोबदला मात्र आपण पाहतोय. 3 धावेत कन्वर्ट केलाय. नक्कीच 3 धावा आपण पाहतोय. पहिले इनिंगचा इथे खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती जर विचार केला धावा मात्र 47 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 48 धाब्यांची गरज असेल पोखरवाडी टीम समोर.
गोळे चिंचवली टीम आपल्याला 2 रनची पॅलेंटी असेल. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय यशवंतला. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय हरेशला. चला मॅच इथून होती ऑन. पहिले चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती रोशनला आपण पाहतोय. 10-12 पावलाचा रनअप आपण पाहतोय या गोलंदाजाचा. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याला फुल टोल वसूल केलाय. ऑन साइडला फटका क्लिअर करणारा पहिला येतोय षटकार. सुरुवात मात्र खराब आपण पाहतोय रोशन या गोलंदाजाशी. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि त्याला मात्र आपण पाहतोय यशवंतनं मात्र भिरकावून दिला. 6 धाब्यांसाठी 6 धाब्यानं मात्र खातं ओपन केलं जात आहे पोखरवाडी टीमचा. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. जर पुनरागमन करायचं असेल सामन्यामध्ये तर गोलंदाजी मात्र इथून टिसून करावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि जेलची संधी आपल्याला पाहायला मिळाली. विकेट किपरनं चुकी केली नाही. पहिला धक्का बसला जातोय. आपण पाहतोय यशवंतला मात्र इथे डगआउटचा रस्ता परतावा लागतोय. इट का जवाब पत्थर से रोशननं दिलाय. पहिल्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू वरती आपण पाहतोय लगेच विकेट पाहायला मिळाली. 6 धावसंख्येवरती आपण पाहतोय परत तो यशवंत हा फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. श्यामला आपण पाहतोय. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे गोळे चिंचवली टीम साठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेना जेलची संधी परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली. नक्कीच जेल जेणं गरजेचं होतं
आणि त्याचा मोबदला आपण पाहतोय 2 धाब्यात रूपांतर केलंय. 2 धाब्यानं धावफलकावरती धाबा आपण पाहतोय लागल्या जात आहेत. 8 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का देण्याची संधी होती निर्माण झाली होती खऱ्या अर्थानं, परंतु ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि 2 धाबा आपण पाहतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा आडवा बॅट ना प्रॉपर कनेक्ट झाला चेंडू. चेंडू मात्र आपण पाहतोय मिड विकेट क्लिअर करणारा हा येतोय दुसरा मोठा फटका षटकार. नक्की जशी झेल सोडली या फलंदाजाची तिथून मात्र आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. श्याम या फलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी खराब केली होती या फलंदाजानं, परंतु फलंदाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. तिथून परत एकदा कमबॅक करताना आपण पाहतोय रोशना गोलंदाज. श्यामला मात्र डगआउटचा रस्ता इथे परतावा लागतोय. दुसरा धक्का बसतोय पोखरवाडी टीमला. नक्कीच जसा जसा षटकार येतो तिथे दुसऱ्या पुढील बॉल वरती प्रति उत्तर देतो गोलंदाज. विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धक्का बसला जातोय पोखरवाडी टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय विशाल. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती 14 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत पोखरवाडी टीमच्या. पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. नक्कीच षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय. धाव फलकावरती धाबा आपण पाहतोय 15 धाबा लागल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 31 धाब्याची गरज आहे. इथून एखादा षटक मात्र सामन्यात पुनरागमन करेल, परंतु ते षटक येणार का? तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. अविनाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अविनाशला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं. गोळे चिंचवली टीम आपण पाहतोय सामना आपण पाहतोय दोन्ही टीम कडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पोखरवाडी टीम आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 15 धाबा कुठून काढल्यात. पहिला चेंडू फुल टॉस होता, परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाही. डायरेक्ट हिट लगावली, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे आमच्यापर्यंत. सेफरित्या फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातोय. पंच नक्कीच पंचांचा थर्ड अंपायर सर रेफर केला जातोय.
डायरेक्ट आहे फलंदाज बाद. नक्कीच थर्ड अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. हरेशला मात्र इथे परतावा लागेल. डायरेक्ट हिट लगावली गेली गोलंदाजानं. हॅलो इथून मात्र हरेशला मात्र परतावा लागलाय. इथून टीम मात्र संकटात आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. तिथून अविनाशनं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा साईडला फटका प्रॉपर कनेक्ट झालाय. चेंडू मात्र आपण पाहतोय मिड विकेट क्लिअर करणारा हा येतोय मोठा फटका. षटकार आपण पाहतोय या चेंडूवरती. या षटकारच्या साहाय्यानं धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 21 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच पेशर मात्र आठवायचं काम मात्र केलं या फटक्यानं. थोडीशी संकटात आपल्याला पाहायला मिळाली होती पोकरवाडी टीम. पुन्हा एकदा आपण पाहतोय उडवायचा प्रयत्न झेलची संधी इथून निर्माण झाली परंतु क्षेत्ररक्षक पोहोच नाही या चेंडू खाली. या चेंडूवरती 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्यानं धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 23 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथूनही अजूनही जर सामना पाहिला तर दोन्ही टीम कडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. इथून एखादा भिलवले टीमचा कर्णधार आणि त्याच्या विपक्षात लोणावळा टीमचा कर्णधार. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपला टॉस केला जाईल. नक्कीच पुनरागमन आपण पाहतोय गोलंदाजाने केलाय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा मिड विकेट क्लिअर केलाय. षटकार आला या चेंडूवरती. 29 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ इथून शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती. या चेंडूवरती मात्र किती धाबा येतील याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह लागलाय. पुन्हा एकदा आडवा पाटणा फटका मात्र लाजवाब आहे परंतु मिड विकेटचा क्लिअर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू अडवणी केली. 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. दुसरं षटक मात्र इथे संपुष्टात आलंय. धावफलकावरती धाब्यांचा जर विचार केला तर 30 धाबा धावफलकावरती 15ची सरासरी इथे राखण्यास यश आल्या पोकरवाडी टीम आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये रोशनना षटक हाताळलं त्यानं सुद्धा 15 धाबा खर्च केल्या. अविनाशनं दुसरं षटक हाताळलं त्यानं सुद्धा 15 धाबा खर्च केल्यात. आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 16 धाब्यांची इथून गरज असेल. बारा चेंडू 16 धाब्याची गरज असेल पोकरवाडी टीमला. इथून एखादा षटक मात्र टाईट फेकावा लागेल.
तिसरं षटक आपण पाहतोय गुरुच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय 12 चेंडू 16 धाब्यांची गरज पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू होता चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही या चेंडू मात्र आपण पाहतोय अमांतर धाव इथे मिळली जाईल पोखरवाडी टीमला 31 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत 15 धाब्यांची इथून गरज असेल 12 चेंडू 15 धाब्याची गरज पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू त्याला अनसाइडला फटका मात्र सजवलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात आहे त्या दिशेला एक धाव मात्र कंप्लीट केली जाते एकाच धाब्याचा कॉल दिला जातोय एका धाब्याने धाव फलकावरती धाबा आपण पाहतोय 22 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत इथून 11 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज इथून पुन्हा एकदा अनसाइडला फटका क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव मात्र कंप्लीट केली नक्कीच एका धावानं काही फरक पडणार नाहीये धाबा येणं आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका मात्र सजबलाय अनसाइडचा क्षेत्ररक्षक येतोय एक धाव इथूनही कंप्लीट केली जाते या चेंडूवरती 34 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत 9 चेंडू 12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पोखरवाडी टीम बॅटिंग करत असताना गोळी चिंचवली टीम न मात्र 47 धाबा मात्र कुठून काढल्या होत्या त्याचा पाठला करत असताना आपण पाहतोय 34 धाबा कुठून काढल्यात आतापर्यंत पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षकांना थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतोय जिथं एक धाव होती तिथं दुहेरी धाव संख्येत कन्वर्ट केलंय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज असेल इथूनही एखादा मोठा फटका आपण पाहतोय पूर्णपणे पोखरवाडी टीम कडे सामना झुकेल एखादा डॉट चेंडू गोळी चिंचवली टीमला पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणेल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका मात्र सजवलाय परंतु एक धाव मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळली जाईल 7 चेंडू तर समीकरण उरलंय 9 धाव संख्येचं 7 चेंडू 9 धाव संख्येची गरज इथून हा चेंडू मात्र खूप निर्णायक असेल पोखरवाडी टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं कारण गोळे चिंचवली टीम आपण पाहतोय पुनरागमन केलंय खऱ्या अर्थानं मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट किपरनं चुकी केली आणि चुकीला माफी नाही चेंडू नॉनस्टॉप रिझन मध्ये क्लिअर केला आपण पाहतोय वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राचे 4 धावा म्हणजे 5 धावा धाव फलकावरती लागतील विकेट किपरनं चुकी केल्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खराब चेंडू होता परंतु विकेट किपरच्या चला बिलवली टीमचा कर्णधार आणि ननावला टीमचा कर्णधार या लगेच आपला टॉस केला जाईल सामना चालू व्हायच्या आधी दोन्ही संघांना आपली एंट्री फी लगेच जमा करायची आहे हा स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट इथे पडला जातोय बघा आज चौकार किती महत्वाचा आपल्याला पाहायला मिळाला पोखरवाडी टीम जर आज चौकार सोडला नसता विकेट किपरनं तर सामना मात्र रोमांचक पाहायला मिळाला असता कारण आता समीकरण उरले 6 चेंडू 6 चेंडू 4 धाव संख्येची गरज
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. इथून जर विचार केला तर स्वतः कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. शंकरला आपण पाहतोय स्वतः कर्णधार. 4 धाबा रोखायचे खऱ्या अर्थानं. पहिला चेंडू आपण पाहतोय जेलची संधी होती परंतु आपण पाहतोय गलीच्या क्षेत्ररक्षकांना चुकी केली. त्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत या चेंडूवरती. म्हणजे आता जर विचार केला तर 5 चेंडू आणि 1 धाब्याची गरज असेल. नक्कीच हा झेल घेणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं. पाच चेंडू 1 धाब्याची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय. विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. इथून चार चेंडू 1 धाब्याची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मधुकरला आपण पाहतोय. नक्की सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाब्याची गरज होती आणि मॅच विनिंग शॉट आपण पाहतोय. पोखरवाडी टीम इथे विजय होते. हार्ड लक टीम गोई चिंचवली.